नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर आज आहे गुरुवार. सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस म्हणजे गुरुवार. तर गुरुवारी संध्याकाळी मी स्वयंपाक करत होते, तर अचानकच घरात असं ठरलं की केंद्रात जायचं आहे आपल्याला. तर मग काय गडबडीनं सगळा स्वयंपाक म्हणजे जवळजवळ सगळं आवरतच आलं होतं. मग फक्त 4-5 चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या. तेवढं पटकन आवरून मग आम्ही सगळे गुरुवारी केंद्रामध्ये गेलो. अचानक कधी काही म्हणजे कधी स्वामी बोलवतील काही सांगता येत नाही. ऐन वेळेला आपण एवढी वाट बघत असतो की आपल्याला केंद्रात जायचं असतं, स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं, पण काही योग्य वेळ येत नाही. आणि ध्यानीमनी नसताना पण एखाद्या वेळेस असं घडून येतं की आपल्याला स्वामींचं बोलावणं येतं. तर हे मी बेसनच्या वड्या बनवल्या होत्या संध्याकाळी स्वामींना नैवेद्य ठेवण्यासाठी. तर हे आहे आमच्या इथलं म्हणजे सांगलीतलं केंद्र, विश्रामबागमधील केंद्र. तर आम्ही 7:45 वाजले असतील केंद्रात आम्हाला पोहोचण्यासाठी. तर गुरुवार होता त्यामुळे गर्दी पण होती थोडीफार, पण छान दर्शन झालं. एकदम म्हणजे मनाला शांती मिळते तिथे गेल्यावर, केंद्रामध्ये गेल्यावर. आठवड्यातून एकदा का होईना केंद्रामध्ये जाऊन किंवा मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. नवनाथ ग्रंथाचं पारायण हे करायचं होतं, म्हणजे स्वामींची ती इच्छा आहे, त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत. याआधी मी कधीही नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं नाही, तर ह्या वर्षी नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि ते पण ह्या महिन्यामध्येच करायचं आहे. तर नवनाथ ग्रंथाचं पारायण हे फक्त श्रावण महिन्यामध्येच केलं जातं. इतर दिवसात त्या ग्रंथाचं पारायण करत नाहीत. तर ह्या महिन्यातच म्हणजे स्वामींचा एक संकेत होता, स्वामींचा एक संदेश होता की ह्या महिन्यात मी नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं. तर मी ते पारायण करण्यासाठी पण माझ्याकडे नवनाथ ग्रंथ भक्तिसार हे ग्रंथ नव्हतं, तर ते घेण्यासाठी पण मला केंद्रात जायचंच होतं. तर नवनाथ पारायण हे फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच केलं जातं. 9 दिवसाचं ते पारायण असतं. तर ह्या पारायणाचे पण खूप असे अनुभव आहेत, खूप म्हणजे खूपच अनुभव आहेत नवनाथ ग्रंथाचे, नवनाथ पारायणाचे. तर ह्या पारायणाने आपल्या मागील जे काही वाईट शक्ती आहेत, करणी बाधा म्हणा किंवा भूतबाधा म्हणा, ज्या काही वाईट शक्तीमुळे आपल्याला त्रास होत राहतो, तर त्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. ज्यांना घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त वाटत असेल तर त्यांनी नक्की ह्या महिन्यात, श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण करायला पाहिजे. तर मी प्रत्येक वेळी म्हणते की जे काही वर्षातून एक वेळा येणारे जे पारायण असतात, जे व्रत असतात, त्या सगळ्यांनी आपल्याला आवर्जून करायला हवेत. तर ह्या महिन्यामध्ये सगळ्यांनी नवनाथांचं पारायण करा. त्या व्यतिरिक्त पण तुमच्यावर जे काही संकट असतील, ज्या काही अडचणी असतील, तर त्यामधून पण तुम्हाला मार्ग मिळत जातो. त्या संकटामधून पण तुमची सुटका होत जाते. तर नवनाथांचं पारायण खूप असे अनुभव, खूप स्वामी भक्तांना त्या ग्रंथाचे खूप अनुभव आहेत. तर तुम्ही पण सर्वांनी या महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण करा, कारण की श्रावण महिन्यामध्येच नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं. तर ह्या ग्रंथाचं म्हणजे पारायणाचं काही नियम, अटी आहेत. आपण जसं गुरुचरित्र पारायण करतो त्याच प्रकारे ह्या पण पारायणाच्या अटी आहेत की नॉनव्हेज बंद ठेवायचं आहे. कुठलंही पारायण करताना आपल्याला नॉनव्हेज हे कंपल्सरी बंदच ठेवायचं असतं. तर नॉनव्हेज बंद ठेवायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. खाली आपल्याला घोंगडी वगैरे किंवा हातरून इतर काही तुमच्याकडे जर दुसरं काही ब्लँकेट किंवा चटई वगैरे काहीतरी असेल तर हातरून तुम्ही खाली झोपू शकता, पण घोंगडीवर झोपला तर अति उत्तमच आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. कुणाला काही वाईट बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. नामस्मरणात आपल्याला राहायचं आहे. जे काही गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत तेच नियम नवनाथ पारायणाला पण लागू होतात. दुसऱ्यांच्या घरचं परान्न आपल्याला खायचं नाही.
आणि एक भुक्त राहायचं आहे. जे एकच धान्य आपण जे पहिल्या दिवशी खाल्लेलं आहे तेच आपण 7 दिवस खायचं आहे. पोथी वाचताना आपल्याला केस सोडून बसायचं आहे किंवा आपल्या अंगावर कुठले म्हणजे आपल्या परकराला वगैरे गाठ नसावी. आपल्या अंगावर कुठल्याही प्रकारची गाठ नसावी. तर त्यामुळे केस सोडून बसायचं आहे. ड्रेस घालायचा आहे जेणेकरून त्या ड्रेसवरची पॅन्ट इलास्टिकची असावी. तशा प्रकारचं ड्रेस घालून तुम्ही पारायणाला बसू शकता. केस सुट्टी सोडायची आहेत. जोपर्यंत आपण ग्रंथ वाचतोय तोपर्यंतच, नंतर आपण बांधू शकतो. त्या पारायणाची पूजा मांडणी वगैरे कशी करावी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.